हॅलो गाईस, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मी आज आलो शूट करायला। खरं तर मला रेल्वेचं शूट काढायचं होतं, पण नंतर लक्षात आलं माझ्या की एक शूट राहूनच गेलं। आग इथं तर सगळं लवकर यायला पाहिजे होतं, कारण की मी गेलो होतो बाहेर आणि 5-6 दिवसापूर्वीच इथं संभाजी महाराजांचा पुतळा त्यांचं इथं उभारला आहे त्या चौकामध्ये। तर तुम्हाला पूर्ण डिटेल सांगतो, पण खरं तर हे लवकर शूट करायला पाहिजे होतं। तर मी लांब गावाला गेल्यामुळं जसं आलो तसं लगे पहिले म्हणलं अगोदर हे शूट करू, नंतर मग बाकीचं। तर तुम्हाला सांगतो, हा जो आहे ते जरा हा आहे बीड बायपास पूर्णपणे, आणि हा जो आहे तो लक्ष्मी चौक आहे। आणि इथं ह्या चौकामध्ये आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा जो पुतळा आहे ना तो उभारला आहे। बघू शकता किती भारी वाटते। आणि ज्यावेळेस पूर्ण डेकोरेट केलं होतं त्यावेळेस खूप भारी होतं की डेकोरेशन ते केलं होतं, पण आता सध्या डेकोरेशन काढले। पण आता इथं एकदम सध्या कच्चा हे केलं आहे, कच्च्या ह्याच्यावरती थोडं उभारला आहे त्यांचा स्टॅच्यू। पण आता लवकरच ह्याच्या म्हणजे एक्झॅक्ट माहीत नाही मला कधी, पण लवकरच आता एवढा मोठा भारी पुतळा उभा केला आहे त्यांचा, तर लवकरच खाली पण असं काहीतरी एकदम भारी करतील। आणि जिथं उभा केला ना एकदम सेंटरला गेला ना, एवढं भारी वाटते ना तो एकदम असे। आणि त्यांची ती प्रतिमा बघा कशी भारी वाटते। बीडमध्ये पहिलंच ते छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा केला आहे, आणि खरंच अभिमानाची गोष्ट आहे। खूप भारी वाटते। त्यांचा छावा मूवी बघितला होता, तर मी फक्त त्यांच्या स्टोरी ऐकलेल्या होत्या आपल्या पुस्तकामध्ये, पण ज्यावेळेस त्यांचा मूवी बघितला ना छावा, तो पण पूर्ण डिटेलमध्ये असं त्यांनी शूट मूवी नव्हता बनवला। पण खऱ्या अर्थाने ज्यावेळेस मूवी बघितलं ना, जेवढं काय दाखवलं ते अंगावरती काटे आले अक्षरशः त्या मूवी बघताना। आणि साक्षात त्यांचा पुतळा आपल्या जो बीड बायपास आहे तिथं उभारला आहे, आणि एकदम असे भारी वाटतो ना तो त्यांचा पुतळा उभारल्यामुळं। आणि खरंच खूप भारी वाटू लागले हे सगळं बघून, काहीतरी चांगलं होत चालले नवीन। अगोदर रेल्वे, नंतर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा खूप अगोदर व्हायला पाहिजे होता, पण काय म्हणतात ना त्याला उशिरा का होईना पण खूप चांगलं काम केलं आहे। आणि असे जर खरंच चांगले काम झाले ना तर असं व्हिडिओ बनवायला पण असं एकदम भारी वाटतं, आपल्या बीडबद्दल सांगायला पण। आणि तर आम्ही जायचं ठरलं होतं अगोदर रेल्वेचं शूट करायला, पण मग रेल्वेचं शूट करण्याच्या त्याच वेळेस की क्लिक झाली, अरे हां आपल्याला महाराजांचं पण महाराजांची इथं पुतळा उभारला तिथं पण शूट करायचं आहे। तसंच लगेच घरून आलो मी आणि म्हणलं चला। तर हा आहे बीडला जायला रस्ता, आणि हा बायपास बीड संभाजीनगरला जाणारा रस्ता आहे हा बीड बायपास। आणि तिथंच सेंटरलाच हा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारला। आणि ज्यावेळेस मी रील बघितल्या इन्स्टाला सोडलेल्या, तर त्यावेळेस एवढं भारी वाटलं हे सगळं बघून ना, खूप भारी वाटलं। म्हणलं चला काहीतरी चांगलं होतं आपल्या बीडमध्ये। आणि एकदम रुबाबा तसा त्यांचा स्टॅच्यू आहे, अक्षरशः खूपच भारी वाटते। कारण की आणि मी शूट करण्याचं कारण पण तुम्हाला सगळं माहिती आहे की आपले दैवत आहे छत्रपती संभाजी महाराज। आणि ज्यावेळेस आपण यांच्याकडे बघतो ना त्यावेळेस एक पॉझिटिव्ह वाईब्स, आणि जर एखादा व्यक्ती खचून गेला असेल ना तर त्यांना बघितल्यानंतर एकदम त्याला 100% त्याच्या बॉडीमध्ये एनर्जी। आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वगैरे तुम्हाला तर काय सांगायची गरजच नाही आहे, सगळ्याला माहिती आहे। ज्यावेळेस आपण छत्रपती संभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव जरी ऐकलं ना तरी आपल्या मनामध्ये एक वेगळीच त्यांच्याबद्दल इमेज आहे ना त्यांनी जी बनवलेली ती लगेच आपल्यासमोर येते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर एखादा व्यक्ती खचून गेला असेल किंवा आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम असतात प्रत्येकाच्या, पण ज्यावेळेस ह्यांना बघतो ना आपण त्यावेळेस ते सगळं विसरतो, कारण की ह्यांच्या पुढे ना ते प्रॉब्लेम काहीच नाहीत, काहीच।
जे ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी जे काही केलं आहे ना, वैयक्तिक एकट्यासाठी नाही तर पूर्ण आपल्या भारतासाठी जे केलं आहे ना, त्याची तुलना कशाशीच करू शकत नाही आपण. माझ्याकडे तरी पण शब्द नाहीत ह्यांच्याबद्दल, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सांगायला. पण एवढं भारी वाटते सगळं बघून, खूप भारी वाटते. कारण की काहीतरी चांगलं होतं आपल्या बीडमध्ये, काही ना काही. ज्या मी माझ्या आयुष्यामध्ये मूवी थिएटर जे आहेत तिथं मी कधीच मूवी बघितला नव्हता. आणि माझ्या आयुष्यातला हा पहिला मूवी बघित होता, छावा मूवी. त्यानंतर ना एवढं वाटत होतं ना की आपल्या म्हणजे त्यावेळेस लगेच क्लिक झालं की अरे आपल्या बीडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळाच नाही. पण ना म्हणजे नाही का, आपण एखाद्या मनात गोष्ट बोललो ती झाली ना की एवढं भारी वाटतं. त्याच्यानंतर काही महिन्यांच्या नंतरच लगेच छत्रपती संभाजी महाराजांचा म्हणजे ते रील बघितलं की छत्रपती संभाजी महाराजांचा स्टॅच्यू त्या रीलमध्ये दिसला. म्हणलं वा बरं झालं काहीतरी, म्हणजे आपण काहीतरी म्हणलो मनामध्ये आणि ती झाली प्रत्यक्ष गोष्ट, ते एवढं भारी झालं आपलं. मला अक्षरशः सुचत नाही मी काय बोललो, पण जे येते ना माझ्या मनामध्ये, जे काही माझ्या भावना आहेत ना त्या मी सांगतो आहे तुम्हाला. आणि खरंच एवढं भारी वाटलं लागलं. आम्ही जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून येत होतो पुढं, तर त्यावेळेस तिथं ना तिरंगा रॅली चालू होती आणि खूप गर्दी होती. तर मला वाटलं की आता आपला जो छत्रपती संभाजी महाराजांचा जो स्टॅच्यू इथं आहे तर तिथं पण खूप गर्दी असेल, कारण गर्दी असली की शूट करता येत नाही व्यवस्थित. तर त्याच्यामुळे मग मला वाटलं की आता तिथं जाऊन थांबावं लागणार आहे. पण काहीच गर्दी नव्हती. तर आम्ही लांबनंच आम्हाला तिकडून दिसलं, काहीच गर्दी नव्हती. त्यामुळे आम्हाला एकदम पद्धतशीरपणे आणि एकदम चांगल्या पद्धतीने शूट करता येते. आणि आता एवढा स्पेस आहे ना इथं, जिथं महाराजांचा जो स्टॅच्यू उभारला आहे ना तिथे एवढा भरपूर असा स्पेस तुम्ही बघू शकता. त्या कोपऱ्यापासून तर असं पूर्ण साईडला स्पेस आहे भरपूर. तर भरपूर काही इथं होऊ शकतं. आता काय माहीत करतील हळूहळू. जसं की आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू आहे असं सर्कलमध्ये झाडं वगैरे तिथं डेकोरेट केलेलं आहे, तसं 100% इथं पण करतील. पण सध्या तरी हे बघून खूप भारी वाटायला लागले. तर असा आहे आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू, बीडमधला पहिला स्टॅच्यू आहे हा. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. तर विचारायची काही गरजच नाही, कारण की जे खरंच ज्यांना भारी वाटलं असेल ना व्हिडिओ किंवा महाराजांचा इथं स्टॅच्यू उभारून, तर ते नक्कीच कमेंट करून सांगतील. आणि आवडला असेल तर तुमच्या भावना कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटला. तर आजच्यासाठी एवढंच. आणि तुम्हाला हा छत्रपती संभाजी महाराजांचा ब्लॉग कसा वाटला आणि पहिलाच हा स्टॅच्यू आहे आपल्या बीडमध्ये, ते पण तुम्हाला बघून कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा. नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा, कारण की ज्यांना माहीत नाही त्यांना पण माहीत झालं पाहिजे. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्या भावना. तर भेटूया असा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.